आवाज सत्याचा। पारनेर इथं शिवसेना शिंदे गट पदाधिकारी निवडी जाहीर। पारनेर तालुक्यात शिवसेना शिंदे गट पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। या निवडीत पारनेर तालुका शेतकरी संघटनाच्या तालुका प्रमुखपदी महेंद्र पांढरकर यांची निवड करण्यात आली आहे। तालुका उपप्रमुखपदी राजेंद्र सर्जेराव रोकडे तर तालुका संघटकपदी शिवाजी कारभारी शिंगोटे यांची नियुक्ती झाली। याशिवाय जवळा गावातील श्रीमती सुनीता सतीश पठारे यांची पारनेरकर स्थित मुंबई महिला संघटक पदावर निवड झाली आहे। या निवडीमुळे तालुक्यातील शेतकरी महिला आणि संघटनेतील कार्यकर्त्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळाल्या असून पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कामाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे। निवड प्रक्रियेला तालुका प्रमुख अरुणराव ठाणगे, जिल्हा ओबीसी सेल प्रमुख खंडूजी भुकन साहेब, तालुका महिला प्रमुख कोमलताई भंडारी, जिल्हा संघटक संदीप कपाळे, रवींद्र पाडळकर, सुभाष वराळ, बाळासाहेब नगरे, संतोष भंडारी, भीमा औटी, कर्ण रोकडे, योगेश रोकडे, संदीप खंडागळे, नवनाथ विचारे, माऊली गायकवाड, अशोक गजानन सोमवंशी, प्रशांत रासकर, चंद्रकांत कुलकर्णी, कैलास नरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात सर्वांनी एकत्र येऊन पक्षाच्या भविष्यासाठी संकल्प व्यक्त केला। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी शेतकरी, महिला आणि युवकांच्या हितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला। पारनेर तालुक्यात शिवसेनेची संघटना अधिक मजबूत होण्यासाठी ही निवड महत्त्वाची ठरली आहे। काही दिवसांच्या पूर्वी पारनेर तालुका शिवसेना प्रमुख या पदावर मार्केट कमिटीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे यांची नियुक्ती झाल्यानंतर, त्याचबरोबर आळकुटी गावच्या सरपंच कोमलताई भंडारी यांची महिला तालुका प्रमुख म्हणून निवड झाली आणि त्यानंतर मग तालुक्यातील अजून काही पदं आपल्याला देणं गरजेचं असल्याने आज वडगाव सावताचे माजी सरपंच आणि एक धडाडीचं असं नेतृत्व राजेंद्र सर्जेराव रोकडे यांची तालुका उपाध्यक्षपदी, तर आमचे दुसरे सहकारी आणि खडकवाडी आणि परिसरातील सगळ्याच गावांमध्ये आपल्या राजकीय आणि सामाजिक कौशल्यातून ज्यांनी अतिशय चांगलं काम आत्तापर्यंत केलं ते आमचे दुसरे सहकारी शिवाजीराव शिंगोटे यांची तालुका संघटकपदी आणि आमच्या जवळ्या गावच्या सुनीताताई पठारे ह्या जरी जवळातल्या असल्या तरी त्यांचं संघटन हे मुंबईतल्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांचे आणि त्यांचे मुंबईत राहत असल्याने त्यांचे संबंध तिथे अधिकाधिक चांगले असल्याने त्यांनी पारनेर तालुका महिला संघटक परंतु मुंबई या पदावर त्यांची आज नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली। मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय आनंदजी दिघे साहेब आणि या सगळ्याच शिवसेनेच्या म्हणजे बाळासाहेबजी ठाकरे साहेब असतील, या सगळ्यांच्या विचाराला अनुसरून त्यांनी या ठिकाणी पुढील काम करावं आणि हे सगळं करत असताना त्यांनी समाजामध्ये जे जे काही उपेक्षित लोक आहेत, मग कधी कोणाची घरकुलाची समस्या असेल, कधी कोणाची पाण्याची समस्या असेल, कधी अगदी तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत त्यांनी पोहोचावं अशी अपेक्षा मी या सगळ्यांकडून व्यक्त करतो। इथं जिल्ह्याचे ओबीसी चे प्रमुख आमचे नेते खंडूजी भुकन साहेब हे देखील आहेत, त्यांचं देखील या समाजाप्रती आणि समाजातल्या अनेक गोष्टींमध्ये चांगलं असं योगदान असतं। अरुणरावला तर सगळा तालुका निश्चितपणे ओळखतोच आणि कोमलताईंच्या विषयी मी सांगणं योग्य नाही। आज आळकुटी गटामध्ये अतिशय चांगलं महिलांचं संघटन गावात नाही नुसतं तर संपूर्ण परिसरात एक अतिशय सुंदर असं संघटन त्यांचं आहे। त्याच धर्तीवर आता नवीन पदाधिकाऱ्यांनी आपापली कामं ही त्या ठिकाणी करावीत। आज ही छोटीशी कामं म्हणजे छोटीशा निवडी झाल्यात, याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला पुन्हा गटप्रमुख, गणप्रमुख आणि जे जे शिवसेनेतल्या घटनेतली पदं असतील ती घटनेतली पदांच्या नियुक्त्या करायच्या। आज ही जी पदं आत्ता दिली ती जिल्हा उपाध्यक्ष संदीपजी कपाळे आणि तालुका प्रमुख अरुणराव ठाणगे यांच्या संयुक्त सहीने आपण त्या ठिकाणी वितरित केली आणि मी सगळ्यांचा इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक गौरव आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय सुजित पाटील जावरे साहेब यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील
माणसांवरती जो विश्वास टाकून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पारनेर तालुका उपप्रमुख पद दिलं त्याबद्दल मी प्रथमतः साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि साहेबांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासात पात्र राहून शिवसेना तालुक्यामध्ये वाढवण्याचं काम आपल्या सर्व तरुणांना सोबत घेऊन करण्याचं या ठिकाणी साहेबांना बळी देतो आणि पुन्हा एकदा साहेबांचे आभार मानून या ठिकाणी टाकतो.